रामकृष्ण हरी पंढरीची रामकृष्ण हरी आषाढी वारी काल झालेली आहे आणि आषाढी वारी झाल्यानंतर आषाढी एकादश कंप्लीट करून आज बारस असते. बार्शीला हे जे वारकरी आहेत ते पंढरपूरला गेलेले हे वारकरी सगळे पंढरपुरातून बाहेर निघत असतात. मी सध्या फलटण मध्ये आहे आणि आपण फलटण मध्ये पाहत असाल की फलटण मध्ये या चौकामध्ये या ठिकाणी जी बारस सोडून आलेले वारकरी आहेत, वारकऱ्यांच्या गाड्या आहेत, वारकऱ्यांच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. जवळपास एक 2 ते 3 किलोमीटर ही वारकऱ्यांच्या गाडीची रांग आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की फलटण पोलिसांनी अतिशय व्यवस्थितरित्या हे जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक कंट्रोल केलेलं आहे. फलटण पोलीस अगदी सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि हे जे गाड्या आहेत वारकऱ्यांच्या त्या गाड्यांना व्यवस्थित जे मार्ग आहे ते मार्ग दाखवण्याचं काम फलटण पोलिसांकडून केलं जात आहे. आपण जर पाहिलं तर ही पंढरपूरची जी आषाढी वारी आहे ही आषाढी वारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वारी आपण समजतो. या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीमध्ये साधारणतः 900 पेक्षा जास्त दिंड्या आहेत, तर संत तुकाराम यांच्या पालखीमध्ये 400 पेक्षा जास्त दिंड्या आहेत. तर अजून सोपान काकांची पालखी आहे, सोपान काकांच्या पालखीमध्ये जवळपास 200 ते 300 दिंड्या आहेत. ह्या सगळ्यांचा विचार करता आपल्याकडे जाणाऱ्या ह्या प्रमुख पालख्या आणि यांच्यासोबत अजून इतर जर पालख्या म्हटलं तर एक 1500 तरी दिंड्या आहेत. या 1500 दिंड्या आज पंढरपुरातून बाहेर निघतायत आणि पंढरपुराकडून बाहेर निघून त्यांचा परतीचा प्रवास चालू आहे. एवढं मोठं ट्रॅफिक कंट्रोल करणं, जसं यांना आत घेऊन जाण्याची जबाबदारी पोलिसांनी चोख बजावली तसेच आता हे ट्रॅफिक आहे यांना सुखरूप घेऊन जाण्यासाठी पोलीस आहेत, ते पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत. पोलिसांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनात आता ह्या गाड्या त्यांच्या घराच्या दिशेने चाललेल्या आहेत. कॅमेरामॅन महेश संतोष .com महाराष्ट्र.